नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज आहे पौष महिन्यातील दुसरा रविवार आणि याच दिवशी आपण पाहूयात आदित्य रानूबाई यांची कहाणी. तर मैत्रिणींनो, आहे पौष महिन्यातील दुसरा रविवार, सूर्यनारायणांचे व्रत करण्याचा दिवस. हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य रानूबाईची कथासुद्धा वाचावी लागते किंवा ऐकावी लागते आणि ती कुणाला तरी सांगावी सुद्धा लागते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आदित्य रानूबाई यांची कथा सांगणार आहे. तर तुम्ही देखील श्रवण करा किंवा तुम्ही देखील वाचन करू शकता. चला तर मग बघूया आपण आदित्य रानूबाई यांची कहाणी. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो रोज समिधा, फुलं, दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथं नागकन्या व देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने त्यांना विचारले, कसला वसा वसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उचशील, माचशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, ओतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण माशी पहिल्या अदितवारी न बोलता उठावं, सैचल वस्त्रासहित स्नान करून अद्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघाचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्या 6 गाठी द्याव्यात, पानं फुलं व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशागांचा धूप, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागी रथ सप्तमी संपूर्ण करावी. संपूर्णस गुळाच्या पोळ्या, बोरण्यांची खीर, लोणकड, तूप असावं, मिहून जेवू सांगावं, असेल तर चिरगोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून पाठवले. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या गरिबांच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात? दासी कराल, बटीक कराल? राणी म्हणाली, बटीक करीत नाही, राज्याची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाची घरी दिली, एक प्रधानाची घरी दिली. पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. म्हणाले, बाबा गूळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावायची आहे, ते तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. त्याच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच लेकीने बसाव्यास पाट दिला, पाय धुवायला पाणी देऊन गूळ पाणी दिलं. गूळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, तू अगोदर ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? ती घरात गेली. उतरंडीचा 6 मोते आणले, 3 आपण घेतली, 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रताने ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोनं मुलींचा समाचार विचारला. जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे. इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितले. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तिथे प्रधानाच्या दासी होत्या. प्रधानाच्या राणींना जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, काय आला आहे, फटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे, परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोकरून होन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितल्या. वाटेत जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातल्या कोहळा काढून नेला. घरी जाताच आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं? दैवानं दिलं पण कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं. दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. नाऊ माकू घातलं, नेसायला पितांबर दिलं, जेवू खाऊ घातलं, काठी पोखरून होऊन मोहराने भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली. वाटेत सूर्यनारायण गोरखाच्या रूपाने आला व काठी काढून घेतली. घरी गेला. घडलेली सर्व गोष्ट राणीला सांगितली. दैवानं दिलं पण कर्मानं नेलं. तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानांनी घरी घेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, आई अगं मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं.
14 आदितवारी 4था मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं. त्याचा योग्य आदर सत्कार केला. त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबरी दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला. घरी येऊन आईला सांगितलं. आई, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. 5व्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. नाहू माकू घातलं. साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं, अशी ती दुसरी बहीण तिला म्हणाली. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजाने छत्र चामरं देऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी आहेर केले. वाटेने निघाली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. हाकारा केला, डांगोरा पिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितलं. कोणी उपाशी नव्हता. वाटेने एक मोळी विक्या चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलवलं. तो मोळी म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. राणीने 6 मोते घेतले. 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली व मनोभावी कहाणी सांगितली. त्याने मोठ्या भक्तीने ऐकली. त्याची मोळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यास एवढं फळ, मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल. काय वसा आहे तो मला सांगा. राणीनं तो वसा सांगितला. उतणार नाही, मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला. दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला. मुलांना राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. हाकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं. त्याचा मळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली. 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावी कहाणी सांगितली. त्याने चित्तभावी ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 3ऱ्या मजले स्वयंपाक केला. मुलांना वाढलं, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला तर एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताग्रस्त होऊन बसली होती. त्या कहाणी ऐकण्यास बोलावलं. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिची 2 मुलं आली. कहाणी ऐकण्यास एवढं फळ, तर वसा घेतल्याचं फळ मोठंच असणार. तेव्हा वसा सांगण्यास सांगितले. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. 4थ्या मजल्यात स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं. आपलं वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. काना डोळा मांसाचा गोळा, हात नाहीत, पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता. तो उताना केला. 6 मोती होती. 3 मोती त्याच्या बिंबीवर ठेवली. 3 मोती आपण घेतली. राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हात पाय आले. देह दिव्य झाला. त्यानेही वराने वसा विचारताच त्या राणीने त्यास वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंग्याळ पाणी तापवलं. षड्रस पकवून जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ती रागावले. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचारले. काळ चवळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानाडोळा मासाचा गोळा, सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर तुम्ही ही कहाणी शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभारी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.